नमस्कार मंडळी, पालकची भाजी केली ना कुणी खात नाही. त्यासाठी आज आपण पालकाची अशा प्रकारे भाजी करून पाहायची की सर्वजण आवडीने खातील. त्यासाठी पालक उकडून घेऊन मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. त्यानंतर गव्हामध्ये चुरून घ्यायची. गव्हाचं पीठ आहे ते. अशा प्रकारे बनवून पहा, सर्वजण आवडीने खातील आणि लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकता. चुरून घेतल्याच्या नंतर त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित हे करायचं. आपण 3 आलू घ्यायची, त्याला खिसून घ्यायचं. त्यानंतर त्यात कोथिंबीर, थोडंसं हळद, चवीनुसार मीठ, थोडासा मसाला, सगळं व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आलू आणि पालकचा पराठा करून पहा, सर्वजण आवडीने खातील. त्यानंतर आपण जसं आलूचा पराठा करतो तसं त्या प्रकारेच करायचं. आता लाटून घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आलू आणि पालकचा पराठा तयार आहे. त्यानंतर तवा गरम करायला ठेवला होता, भाजून घ्यायचं. वरून तेल तूप काय लावून घ्यायचं. खा प्या एन्जॉय करा.